डोळे 11. जिथं त्रिनयन, जिथं एकच डोकं, शंकराला तिसरा डोळा. ह्या डोळ्यात सगळं काही सामावलंय. उद्याच्या 5 तारखेला म्हणे त्या टीव्हीतल्या बाईनं पाऊस सांगितला होता. आमचं पोट्ट म्हणू लागलं, म्हणे बाबा बातम्यामध्ये ते हवामान खात्याचा अंदाज सांगत असताना एक मॅडम बोलत होत्या. ते इंग्रजी शाळेत म्हणून मॅडम म्हणते, ती बाई म्हणत नाही ना. आणि मी कमी शिकलो त्याच्यामुळं बाई म्हणतो. ते म्हणे त्या मॅडमनं सांगितलं 5 तारखेला पावसाची शक्यता आहे. त्याला सांगितलं, तिनं अंदाज वरतीला असेल, हवामान खात्यानं निरोप दिला असेल तिला, ती बातमी देणार बाई आहे बिचारे. आणि तिनं सांगितलं असेल बापू, पण पाऊस पाडायचा का न पाडायचा हे काशीतल्या विश्वनाथाच्या हातात आहे. ते म्हणे बाबा शिवजीच्या हातात कस काय? म्हणलं तुला अजून तितकं नाही डोकं, तू हिशाबात राह, तुला नंतर कळन मोठं झाल्यावर. हातात नको, तुला दूध प्यायचं आहे, तू कशाला कांदे हाणायला कांदे, एवढं कुठं तुला पेलवणार आहे. पण त्यानं विचारलं मला सारखं सारखं, कस काय शिवजीच्या हातात? त्याला सांगितले ब्रह्मांड सगळं त्यांच्या ताब्यात आहे. त्यांच्या मनात आलं तर पाऊस इतका पाडीते, गहू पेरला का नाही पेरला कळत नाही रानात. झालं की नाही? एक अर्ध्यासा आली असं. हो, मी कांदे लावले होते गोठाचे, नाही का ते बियाचे कांदे. हो हो, म्हणजे बियाचे. लय कांद्याच्या नादी लागत नसतो मी. ज्याच्या आकली घर सरल्या अशा कांद्याला नसतो बोलत मी जास्त. काही काही आकलीचे कांदे असतात. मला चोंभाळा. अरे कुठं चोंभाळू तुला? ज्यानं जन्म दिलाय त्याचं श्राद्ध जीवनात एकदा, कुठं बसू तुला बोकांडीवर घेत. विठ्ठला विठ्ठला कांदे लावले, गोट काढायला आला. 15 दिवसात गोट काढायचा होता. 2.5 एकर गोट होता. कंपनीनं कांदा द्यायला तर फुरसुंगी काय बियाणं असते ते. गडी शिकलेलं होतं आमचं, बरं होतं ते चांगलं. हे शिवारीन त्याला देऊन टाकलं. 27,000 रुपये क्विंटलनं कंपनी बी घेणार होती. ते गडी जे तिसऱ्या हिशान करणार होतं ते म्हणे महाराज लय साधलं राव, मस्त साधलं. मला दुपारचं कीर्तन होतं, संध्याकाळचं नव्हतं. मग संध्याकाळी आम्ही गच्चीवर भाकरी खाल्ल्या. वातावरण जरा हिशोबात होतं. ते म्हणे आता मी जातो राव शेतात. मला कोणी कोणी सुचलं काय माहीत. म्हणलं खाली पत्रात फॅन लावला बापू, तिथं बाज येत पडणं इथं. बरं झालं, नाहीत मेला असतो बेट रानात. अशा खपक्या गारा पडल्या जांबावानी, खपक्या गारा जांबासारख्या गारी पडल्या. हो, घोडीच्या आमच्या आम्ही 2 दिवस सलाईनं देत होतो. तिला भेंड आल ते गारा लागू लागू, तिच्यावरची ती पत्रच गेली उडून वाऱ्यानं. आणि मग आता महाराज असल्यामुळं ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंडा खांदी चोर. तहसीलदार सर्वे करायला आधी माया रानात, म्हणजे ज्याचं संध्याकाळी पाकिट येते त्याच्या रानात आधी तहसीलदार. होतं त्याचं नशीब बरं असलं की चोट्टे पण त्याला गथोडं उचलून देते. असतं नशीब बरं असं माणूस. आणि माणसानं नशीब घेऊनच यावा. हा हा, उग कोणाचं इचकू नये, कोणाला भांडू नये. चुकीची गोष्ट आहे ना. मान हा भांडून भेटतच नसतो. मला पकवा द्या म्हणा, तुला कळतच नाही वाद वडायची, तुला कसा म्हणा आहे का नाही? त्याला वाजिताच आला. आणि मान हा आपल्या आपल्या कीर्तीन भेटत असतो. भांडून घेतलेल्या मानात इज्जत नसती. शहाण्याबाईन लग्नाला जा आणि पोराच्या माईन म्हणा सखूबाई तुमचे पाय आधी धुवाचे, 3 चौरंगावर उभं राहा. पण दोरकी आधीच उभी राहिली. अंतिकाबाई म्हणली तू आमच्या भावकीत मोडत नाहीस, तू हे पाय नाही धुवाचे. हो, 2-3 दिवस तिचे पाय सुजलेले होते. कशाला आगावपणा घ्यायचा भांडून? तुम्ही अजून घ्या. पैसे देऊन घेतलेला सन्मान टेबला खालून पैसे द्यायचे, तो घेतलेला सन्मान माणसाला समाधान देत नसतो. हो, आपोआपल्या कीर्तीनं मिळत जावा. कीर्तीनं कीर्तीनं हा चलत राहते माणसाला. घोड्याचा जन्म आहे, गाढवाचा जन्म आहे. काही काही गोष्टी प्रारब्धान भेटत असतात. ते गेलं तहसीलदार बिचार. मला फोन आला म्हणे आपले तहसीलदार साहेब आपल्या रानात आलेत, तर चला 2-3 पाण्याच्या बाटल्या आहे. म्हणलं जरा बरं लिहिते आपलं करावं लागतं. काय काय गेलो तर आपलं पाण्याच्या बाटल्या आहे ते. हो, लगेच त्याला म्हणलं एक चिवड्याचा पुडा आण बापा, जरा जरा नाश्ता करते. ते म्हणला एकादशी. म्हणलं त्याला नसती. हो, त्याला कुठे एकादशी असती का?
लय अधिकाऱ्याच्या गाड्या मी एकादशीच्या दिवशी धाब्यावर पाहिल्या. मी काय धाब्यावर जात नाही, पण लांबून दिसतात ना चालता चालता. हा, धाबे काय तळ्यात थोडेच असते, रोडला छेदन लय चाटू दिसते असे. इकडे वगैरे गण लावणं ते वगैरे वगैरे असे चोंभाळे लय आतून चोंभाळे नसतात. बरं विठाला विठाला पण त्याला जरा गडबड होती. त्याने ती काय आपल्या घेतलं नाही. त्याला म्हणलं उद्या द्वादश तू याच्यावर टपवान. त्या म्हणलं कशाची द्वादश, चटच कांदा गेला. तहसीलदार जरा असं आले म्हणजे कोणाचं राणे बाळू महाराज. सातबाराव काय नाव आहे ते दुसरं होतं ना. हे शेतकरी तुम्ही आहेत का शेतकरी? म्हणलं मीच हो. कांदा होता खेरानात. म्हणलं साहेब उकरून पान. आता कांद्याची पाथ असते अशी उगी उगी. त्या गारगुंडानं तिचं झालं पिठलं. कांदा होता का साहेब? तुम्ही तहसीलदार आहेत, मी 7वी शिकेले, तुम्ही असं उकरान. त्यानं उकरलं मग कांद्याच्या बुडख्या मधात गावसल्या. बरं बरं ठीक आहे. घ्या घ्या घ्या. म्हणलं घ्या नाही पक्क सांगा. पक्क पंक पक्क पक्क. ता पोरगी मोठी होती मला. संसारिक आहे मी. मग ती म्हणली बाबा लयच पाऊस पडा हो आपल्या रानात. ते असं लयच हालत होतं. म्हणलं बाई ते छट गेलं. ते असे गोंडे असे हलायचे कांद्याचे गोंडे. तिला काय माहिती याचं काय होतं काय नाही. ते आहे ते साखरेच्या पोतातले मुंगी. किती खावा तिला थोडी जाकले. का घ्या विठाला विठाला ते आमचं तिसरा ईशान करणार त्यालाच दिलं तर ते 4 एकर रान मस्त होतं पाणी गिनी. ते म्हणलं महाराज कसाच निसर्ग फिरला. मी म्हणलं बापू निसर्ग फिरवायची ताकद विश्वनाथात आहे. हो काय जेवारे आलत्या त्या साली नुसते टिपरेज करून टाकते. टिपरेज कोणात ताकद आहे माहिती? भगवान शिवजीत ताकद आहे त्यांच्या 3ऱ्या टोळ्यात. ही सत्ता. दुसरी एक सत्ता सांगतो तुम्हाला आणि मला. इथं किती दिवस बसवायचं कोण्या दिवशी हे ज्याच्या हातात आहे त्याला शंकर म्हणतात. किती मोठी सत्ता कल्पना करा. किती मोठी सत्ता, किती मोठी सत्ता. हा आमची इथं एका माणसाला चिमण्या हाणायचा मान आहे. चिमण्या जीनच्या पॅन्टीवाल्याला नाहीत कळत. पूर्वीच्या काळात लग्न ज्याच्या इथे उद्या लग्न जायचं म्हणजे 2-3 दिवसानं बकिटात चुना काढीत होते आणि भितडावर चिमण्या हानीत होते. अशा काही जुन्या मान. आता ती प्रथा बंद झाली. हो बंद झाली ती पद्धत. आमच्याकडे होती. पण ज्याला चिमण्या हाणायचा मान आहे त्याला 2-3 बाऱ्या बोलिल्याशिवाय येत नव्हतं. काय जरा सारं धोतर यानं फिरते चुन्याने वाच त्याचं. पण मान 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 इतके मान. काहीला घोडं धरायचा मान तो त्याचा टेकलेला. नाना प्रकारचे मान. खूप 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 खूप. हा किती मोठा मान असेल कल्पना करा ना. विश्व ताब्यात आहे शिवजीच्या ताब्यात. विश्व विश्व किती मोठी व्यक्ती असेल. संहार कार्य ज्याच्या ताब्यात आहे त्यांना शिवजी म्हणतात. आणि ते शिवजी पायाची ताकद किती मोठी आहे. का नामदेवराय पाय मागतात ते भगवान शिवजी चरणाची माती कपाळाला लावतात. हो नाचते कीर्तन चरणीचे रजवंदी शुळ पाणी
आंघोळ पाणी म्हणजे शंकर. पायाची माती कपाळाला लावतात. पुढचा पुरावा तर नाचती कीर्तनी त्यांची माती, तो लय लांबचा पुरावा आहे बाप, फार फार टोकाचा. पण पायाची माती भगवान शिवजी कपाळाला लावतात. शिवजी कोण? शिवजी हे विश्व, हे पूर्ण संहार कार्य आणि निसर्ग चक्र ज्या भगवंताच्या दृष्टीत आहे, ते शिवजी पायाची माती कपाळाला लावतात. तर एक जणाने विचारलं महाराजांना, महाराज काय फायदा झाला शंकराचा? भगवान विष्णू परमात्म्याची चरण धूळ कपाळाला लावण्याचा फायदा काय झाला? फायदा तर महाराजांनी सांगितलं, पंढरपुरातला मालक किती युगापासून उभा आहे? योगी 28 विटेवर उभा. 28 युग झाले. एका युगाचे वर्ष सांगता येतील? किती महाराज फुकल्यावर सुधरताना? चला युगाची नाव सांगता येतील का? 10? नाही ना. असेच कीर्तन ऐक जा. पंक्चर लक्षात ठेवले पाहिजे. तुमचा काय दोष आहे? ते आमचा दोष आहे. तांबधो युग जनानां मधले सोडून देतो कृतात्रतानां द्वापारेच कलोयाम दर्शयामी आद्ययाम भूतेषु भवा. मागची घरी गेल्या वाचा. मी काय गुत्त थोडंच घेतलं का? काय का नाही, सगळे सांगायला. वाचा ना घरी. तुम्ही बी गांजा याचं त्याचं हीच केले. कालच्या 18 तारखेपर्यंत अजूनही काही निर्णय लागले नाही. काय जमलं तिकडं? काय मेवणी उभी होती का ती? चांगली चांगली. अरे बाप्पा काय यकारली होती माणसं. माणसं कीर्तनात येत म्हणून बुवा धार्मिक नाही म्हणायचे. हे तिकडे गेल्यावर कळते हे रावणाचे आजी आहेत. इठाला मग काय फायदा झाला? 28 युगापासून जगाचा मालक उभा आहे आणि 28 युगापासून चरणीची रज कपाळाला लावणारी व्यक्ती डोक्यावर घेतली. तुम्ही कधी कधी चांगल्या पूजा करत जा ना, कळन तुम्हाला. हा लय पूजा चालतात काही काही. श्याम बाला नावाची कन्या होती बरं का. आणि काय मग जांभळीचे चिचाचे आंब्याचे चिचाचे आणीत नसते त्रिरुमण्या. आणि काय तिने मिठाची घागर आणली बरं का. एक एक मिठाचा खडा खाल्ला की सैन्याला ताकद आली बरं का. पुढचं सैन्य मारलं बरं का आणि पुन्हा राज्य मिळालं बरं का. काय शांबाला नावाची कन्या होती बरं का. मग नाही सापडला अजून कोण्या पुराणात. वारकरी संप्रदायामध्ये ह्या वलयात असणाऱ्या माणसांनी ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितलेले देव मानायचे. ज्ञानोबाराय तुकोबारायची त्या देवांना मुद्रा नाही, परमेशन नाही. ते देव आपण बोखंडीवर घ्यायचे नाही. विठाला काही पूजा, काही पण पूजा मेळ नाही त्या पूजायला. त्या देवाला मेळ नाही, त्या पूजा करणाऱ्या सुंबळ्याला मेळ नाही. अशीच पुजारी तशी ते देव तशीच. शेंदरी हेंदरी कोण पूजी. उत आला उत. ज्याच्या इथं 5-25 वाघिणी दूध द्यायला. आता वाघिणी येलेल्या वाघिणी बुवा काळेकर बुवा येलेल्या वाघिणी. आणि वाघीण जर दूध देत असेल तर एक जण म्हणला मी शेळी पाळली. कशाला? ऊन लागल्यावर कानात दूध पिळायला. म्हणलं शेळीच घालू त्या कानात. वाघिणीचं दूध पेल्या ऊन लागत असतं का? किती सुंबळ्याच्या पलीकडचा सुंबळ्या. इठाला तुकोबाराय
नामदेवराय चोखोबाराय आपले बाप आहेत, बाप हे वाघाचेही बाप आहेत. याच्याला बाकीचं अंगाला चिटकून घ्यायचं. पिवळे गुरुवार डवळे बुधवार काय मिळच नाही, मिळच नाही. मी संसारात पडल्यामुळं कधी कधी आमच्याकडे बी चिटकत ते. हो, झोप मोडती सगळं घरी जाऊन मग ते कीर्तन ऐकावं लागतं. ते फलानी पूजा, अरे नको ताण घेऊ रे तू, कशाला उगा. म्हणजे माहीत काहीच केलेलं बाजार नाही. हे तुम्हाला त्रास होतो म्हणून मी सांगायला लागलोय. कधी कधी चांगल्या पूजा करा, लक्षात येईल. माझ्या विटेवरच्या मालकाची महापूजा करण्याचा योग पत्करा. आणि विटेवरच्या मालकाला स्नान घालत असताना टाळू चाफा, चरण सेवा अखंडित का. विटेवरच्या मालकाची जर टाळू चापली तर त्या टाळूवर एक पिंड आहे, ती पिंड भगवान शिवशंकराची. ज्या भगवान शिवाजीने चरणीचे रज कपाळाला लावले, पायाची माती कपाळाला लावली, त्या भगवान शिवशंकराला विटेवरच्या मालकाने 28 युग झाला अजून डोक्यावर घेतलं, खाली टेकलंच नाही. नामदेवराय म्हणतात, देवा देवा तुमच्या पायाची माती कपाळाला लावणारे शिवजी, तुम्ही डोक्यावर घेतले, डोक्यावर इतकी तुमच्या पायाला स्पर्श केलेल्या मातीत ताकद आहे, तर तुमचे पाय किती अधिकारी आहेत. चालू आहे बेट. रात्री त्याला फाशी आलती म्हणायला, पक्वादे धड नाहीत आणि आवाज धड नाही. म्हणला घे बाळू महाराज तोच उरकून. आणि आज तास टेकू देईन की लगेच डॅमा लावायले. जाताना दाखवतो तू विठ्ठला ही देवाच्या पायाची ताकद आहे. म्हणून चरण सेवा अखंडित. एवढा मोठा प्रताप आहे माझ्या विटेवरच्या मालकाच्या पायाचा. 28 युग झाले पायाला वंदन करणाऱ्या भगवान शिवजीला खालीच टेकलं नाही. माय नाही घेत इतका वेळ, माय घेत नाही. माय याच्या पलीकडे सांगू का, ज्या बापानं प्रॉपर्टी कमिली त्या बापाच्या मड्याला पोरान खांदा द्यावा तरी ते म्हणतं खांदा दुखायला, म्हणून तो मारुतीऱ्याच्या पुढे मड टेकी देत. मागचे पुढं पुढचे माग. हो जावाय सुद्धा ते जावायला खांदा द्यायला लावतात ना सासरं मेल्या.
त्या म्हाताऱ्याने याला पोरगी दिली म्हणून त्याच्या भाकरी तुकड्याची सोय होती, पण ते पण येशीत एकदा म्हातारा टेकीत, पुढचे मागन मागचे पुढं. ज्या माईनं जन्म दिलाय ती रडायलाच कडेल घेती, रडणं बंद झालं की खाली टेकी ती. पण विटेवरच्या माईनं पायाची धूळ कपाळाला लावलेल्या एका महान देवतेला 28 युगापासून डोक्यावर घेतल्या, अजून खाली टेकलं नाही. पायाची ताकद आहे. दुसरा पुरावा सांगतो. राजा रावणाला मारलं माझ्या विटेवरच्या मालकानं 7व्या अवतारात. प्रभू रामचंद्र म्हणजे विटेवरचेच मालक ना. मारलं राजा रावणाला. मारून घरी आल्याच्या नंतर एक थोडंसं दुःख झालं माझ्या प्रभूला. कुठलं दुःख? कारण ज्याने आपल्याला जन्म दिलाय ते पिता दिसत नाहीत. दशरथ राजा देहावसान झालं. म्हणून भगवान प्रभू रामचंद्राच्या चरण पादुका त्या सिंहासनावर ठेवल्या होत्या आणि त्या सिंहासनावरच्या पादुकेवर शत्रुघ्न छत्र धरून होते. ऋषी मुनी योगी जपी तपी संन्यासी महात्मे अशी सर्वजण जमा झाले आणि सर्वांनी सांगितलं, प्रभो तुम्ही 14 वर्ष 22 दिवसाच्या नंतर परत आलात, आता तुमचा राज्याभिषेक करायचा. पायाची सेवा नामदेवराय का मागतात? उदाहरण क्रमांक 2. काय असं पायात पडलंय? मग ते राज्याभिषेक करायचं ठरल्याच्या नंतर सर्वत्र आता कशा खुर्च्या काय असं सगळं व्यवस्थित ना. राजाला बसायची खुर्ची म्हणल्यावर कशी असेल ती, किती किलो सोन्याचं सिंहासन करायचं. मग सीता कोण्या बाजूला असावी, लक्ष्मण कुठे असावे, भरत शत्रुघ्न कुठे असावे. बऱ्याच रामायला सत्यनारायण करताना पण सीता कोणी कोण घ्यावं कळत नाही. ते आम्हाला सांगावं लागतं, ते सीता ऐकून बसे सुधरत नसते. लय लय रामा असेच आडमुटन. मी हल्लीची राम म्हणालो. नाही कळत, नाही कळत. हिला कोणी कोणी उभं करू आणि मला आम्हाला विचारतो काय. ते सिंहासन करत असताना हे राम पंचायतन कसं ठरवायचं. स्वर्गातले लोक आले, ठरलं. डाव्या हातानं काही मंत्री, उजव्या हातानं काही मंत्री, काही महामंत्री, काही सुमंत्री, काही प्रधान, काही उपप्रधान, काही भालदार, काही चोपदार, गुमास्ते, असे फार मोठं 197 लोकांचा राजदरबार होता. 197 असं एका पुराणात उल्लेख आला. मी मंच कशाला सांगू, जाईन ना जीभ फाटून. माग एकदा वाचिले पंढरपुरातल्या मालकानं, कशाला आगाव बोलायचं, जे ते खरं बोलायचं पुराणातलं. एखाद्याला नसन पटलं तर घी तिकडे कशाला धडक, जे ते सांगायचं पुराणातलं. एवढ्या लोकांचा 197 लोकांचा राजदरबार, काय सुंदर दरबार. आणि माणूस कसा असतं माहितीये का, 7-8 लोकांना सांगत असते त्यानं आपल्याला नवाजावं म्हणून. बायका साडी नेसल्यावर शेजारणीला विचारतात बरी दिसायली का. माणसाचं तसं नाही. कपडे घातल्या बायकोल म्हणते जरा बरं दिसायला का. माणसं शहाणे असते थोडासा बरेपणा. बायका वाईट ह्यात असतं मी कधीच म्हणणार नाही, कारण मी सुद्धा एका बाईच्याच पोटी जन्मलेला आहे. त्याच्यामुळे मी बायकांना वाईट कसं म्हणेल. या देशाची सर्वात मोठी श्रीमंती जडवड कोणती असेल तर देशाची स्त्री आहे. म्हणून वाईट नाही म्हणणार. ज्या चुका करतात त्या चुकलेल्याच असतील, पण देशाची जडवड श्रीमंती कोण असेल तर या देशाची स्त्री आहे. कारण रामप्रभू सुद्धा एका स्त्रीच्या पोटी जन्माला आले. ज्ञानोबराय तुकोबराय सुद्धा एका स्त्रीच्या पोटी जन्माला आले. सद्गुरू भगवान बाबा सुद्धा एका स्त्रीच्या पोटी, वामन भाऊ सुद्धा, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या देशातल्या एका पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. म्हणून नारी की निंदा मत करूया, निंदा नाही करणार, पण आचरण वावरणारी स्त्री अधिकारी असती. आचरण सुटलेली अद्याप नाही. आचरणाच्या बाहेरच्यांचा काही विषय नाही. योग असा आला, माणूस हा धर्मपत्नीला नमूद करत असतो हे बरं आहे का. म्हणून रात्रीच्या 1 वाजता भगवान प्रभू रामचंद्राने सीताई साहेबांना सांगितलं, सीते जी प्रभू तो राज दरबार बघते का एकदा. तर त्या सीता होत्या. त्या म्हणल्या प्रभू तुम्ही केल्याच्या नंतर काय ते असेल, काय वैभव असेल. नाही पण सीते चालणं बघायला कोणी आहे का दरबारात. कोण नाही, आता सर्वजण झोपलेले. तर आपण एकदा दरबार बघून घेऊ. रात्रीच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला ते 197 लोकांचा दरबार बघितला. सीताई साहेबांनी विचारलं ही खुर्ची कोणाची. आमका बसणार. या खुर्चीवर तमका, या खुर्चीवर वगैरे, या खुर्चीवर वगैरे. ही खुर्ची मला,
ही खुर्ची आमक्याला, ही खुर्ची ही तुला. ठीक आहे प्रभू, चला. भगवंतानं विचार केला, थोडा प्रसन्न झाली नाही सीता. मी नाही म्हणालो बरं, देव म्हणाला. सीता थोडी प्रसन्न नाही. विचारलं, सीते एक विचारू का, तुझी काही नाराजी आहे काही सभा पाहिल्याच्या नंतर? माझी नाराजी तुमच्या पुढं काय प्रभू, तुम्ही जे करताल ते पर्व काळ. पण एक विचारू का देवा, मला एक प्रसंग आठवला हो. सीताई साहेब म्हणतात बरं प्रभूला, देवा मी 13.5 वर्ष तुमच्यासोबत दगड उशाला घेऊन, गवत पाठीला घेऊन, दगड उशाला घेऊन राना वनात 13.5 वर्ष तुमच्यासोबत राहिले. एका पैशाचं दुःख झालं नाही हो देवा, कारण तुम्ही माझ्यासोबत होतात. पण देवा सांगू तुम्हाला, 6 महिने 22 दिवस अशोक राजा रावणाच्या अशोक वाटिकेत थांबले ना देवा, ते एक एक क्षण मला वर्षासारखं वाटत होता. एक वर्षासारखं एक एक क्षण. देवा काय दुःख वाटलं हो देवा, बेचैनी होती हो माझ्या अंतकरणात. मी तुमचं भजन करीत 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 6 महिने 22 दिवस शोक केला त्या झाडाखाली. देवा एवढा शोक केला मी प्रभू, ती जमीन इतकी शोकाकुल झाली की तितक्या भागामध्ये गवतच उगत नाही. इतकं मला दुःख वाटलं. पण एक सांगू मालक, मला त्या दुःखातून जर बाजूला कोणी काढला असेल आणि तुमची भेट करून जर मला सुख कोणी दिला असेल, तर तो जगातला 1 नंबरचा संन्यासी, त्याचं नाव मारुतीराय. सीते, या वेळेला हनुमंताचा विषय सांगायची काय गरज होती? काय नाही प्रभू, जाऊ द्या, माझं कोणीकडे असू द्या, मला हनुमंतरायामुळं सुख प्राप्त झालं, मला तुमची भेट करून दिली. पण एक सांगू का प्रभू, तुम्ही जगाचे बाप आहात. ज्या वेळेला राजा रावणाने माझं हरण केलं, त्यावेळेला काही लोकांची बोट तुमच्याकडे सुद्धा होते. राम स्त्री सांभाळायच्या योग्यतेचा नाही. तुमच्याकडे सुद्धा काही दूषण होते प्रभू. या प्रापंचिक युगुंतीमध्ये जर तुम्हाला मुक्त केला असेल तर तो मारुतीराय, त्या हनुमंताची कृपा आहे आपल्यावर. आपली संसाराची विस्कटलेली घडी सुरळीत चालण्यासाठी त्या मारुतीची आपल्यावर कृपा आहे प्रभू. त्याची कृपा आहे आपल्यावर. आणि 197 खुर्च्यापैकी एकही खुर्ची त्याच्यासाठी सभेत नाही, याची खंत वाटते मला प्रभू, याची खंत वाटते. याला म्हणायचं सीता, या भारत देशातली पवित्र स्त्री, इतकी उपकाराची फेड उपकारानं करणारी या देशाची पवित्र स्त्री आहे, पवित्र स्त्री. ही आठवण करून दिल्याच्या नंतर प्रभू रडत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सभा लावली. 22 दिवस शिल्लक होता राज्याभिषेक. तेवढ्या सभेला महान महान ऋषीमुनी बोलवले. हे काय 2-2, 3-3 अभंग पाठ करून हात झोकणारे नाही. नाही अंगाव घेऊ नका बरं, तसं अंगाव नका. नाही तुम्हाला मुळीच नाही म्हणणार, मरून जाईन गिरगावकर. नाही तुम्हाला नाही म्हणणार. हां, आता काही कायला नाद असतो. आमची इथे एक बाई होती, भांडल्याशिवाय जेवतच नव्हती, जेवतच नव्हती ती, जेवतच नव्हती. अख्ख्या गावातल्या लक्ष्मीने विचार केला, हिला भांडायचंच नाही. त्या दिवशी पौर्णिमा, मंगळवार दिवस, आणि तिने 22,000ची पैठणी नेसली. आणि गावात भोण्याईचं मंदिर आहे, त्या भोण्याईचं दर्शन घेतलं. 1 नंबरचं घर आहे, तिथंच म्हणली जोग अंबाबाईचा. पण सगळ्या बायाने मिटिंग घेतली होती, तिला भांडायचंच नाही. त्या बाईनं जोगाव कशाचा आणला माहिती? किलोवर काजू. त्याशी वाकडे, बापरे तुला का द्यायचे होते काय? हो ना, आगावत ना बापरे. आपण शेंगदाण्यालाच काजू म्हणून खाचे काका बाबा, मानव येते म्हणी समाधान. कशाला अडचणी ते वाकड्या तोंडाचे असते, त्याच्याने नादी लागायचं. किलोभर काजू आणले परातीत, नाही घेत म्हणजे बाई काजू पण घेईन. गहू वाढे, तांदूळ वाढे, काहीच नाही. मग काय घेते? इस्तू. तिला वाटलं बाई आपण जर हिच्या म्हणण्यासारखं नाही वागावं तर भांडायची. झाऱ्यात इस्तू घेतला आणि तिच्या पदरात टाकला. आणि मग म्हणली मग लुगडं काऊन जाळलं? असा काही कायला नाद असतो अंगावर इस्तू घ्यायचा.
गुणीजन माणसं सगळे, गोड माणसं, गोड गोड गोड. मंत्री महामंत्री मोठमोठाले सभेत आहेत. आता खुर्ची कोणती टाकायची मारुती राहायला, म्हणून विश्वकर्मा देवाची कृपा असलेली काही माणसं आमंत्रित केली. म्हणजे त्यांना कलेची देवता म्हणतात. विश्वकर्मा महाराज म्हणजे कलेची देवता. हो, शक्यतो आमचे सुतार दादा, पांचाळ दादा, त्यांच्या दुकानात फोटो असतो. कारण सगळी कला सुताराला येत असते. लाकडाची बाहुली, लाकडाचे दरोजे, लाकडाचं सिंहासन, लाकडाचा पलंग, लाकडाची बाज, लाकडाचा पाळणा. आता पण पाळणा लग्नात म्हणत नाहीत, त्या हाताचाच पाळणा म्हणालीत मंगलाष्टक म्हणणार. तळ हाताचा पाळणा सुतारले आहेत रे महाराष्ट्रात. लय 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 तेच पहा, सध्या मंगलाष्टक तेच चालू येतं. हो, दादा काय करायचं, ज्याला पटायले त्याला जमायले ना, आपण काहून नाद घ्यायचा. चल द्या, ज्याचं लग्न राहिले त्याला एकच विनंती करतो, तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे, ज्याचं लग्न राहिले त्यानं काय लग्नात आगावपणा करायचा तर करा, पण मंगलाष्टक मात्र सात्विकच म्हणून द्या. हो, कारण संस्कृती आपल्या देशाची, धर्मनीती आपल्या देशाची. आपल्या संस्कृतीतले मंगलाष्टक म्हणजे आशीर्वाद आहेत, आशीर्वाद आशीर्वाद. तेच व्हायला पाहिजे. मी लय मुसलमानाची लग्न लावले, म्हणजे तिथं काय अक्षिदा फेकायचं काम नसते, नुसतं जायचं आपलं. मला तर खाचत नाही, रुमाल झटकीला की निघला पाठ्या घरी. पण लोक प्रेमानं बोलित आहेत, आओ बोले बाळू महाराज हमारे बच्चे की शादी है, हो मेरे पोरी का लगन है. हो ना, मला हिंदी येत नाही ना, त्याच्यामुळे असं होतं ना ते. हे ढिलं झालो, गांजा हात लावायलो पण दबत नाही पडत ते. आवळा तर दुखत. पण सिमेंट कालिणाऱ्या मिस्त्रीपासून तर 10 कोटी असणाऱ्या श्रीमंत मुसलमानाच्या लग्नात नियम बदलीत नाहीत, नियम बदलीत नाहीत. आपल्याकडे जशी जशी पैसे वाढतील तसा तसा लग्नात धिंगाणा. मातीत घातली संस्कृती, मातीत मातीत. मूर्खपणाचं टोक येते, नाही संस्कृती मोडायला पाहिजे. इथं उभ्या असलेल्या सर्व माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या गुणीजनांना विनंती करतो, भाऊ म्हणून विनंती करतो, लग्नात जर स्टेजवर तुम्ही भजन म्हणत असताल भगवान बुवा, आणि भजन म्हणता म्हणता जर एखादा ढवळ्या कपड्यावाला आणि पुढचा म्हणला बंद करा, तर म्हणायचं आमचा अभंग होऊस तर बंद करीत नाहीत, आमचा अभंग संपेपर्यंत बंद होणार नाही. नाही ते लगेच अभंग चालू असताना पहिलं थोगे काऊ कोकत आहे अभंग सुरू. मी त्या लग्नात आणि एक जण आला, हा थांबा, आदरणीय माननीय सन्माननीय वगैरे आले, त्याला एखादंच कळणं सोमळ्या, आणि भजन बंद करून त्याचा सत्कार करायला तो या पोराचं पोरीचं सगळं धिरडं वाजन ना, धिरडं. आणि ते लग्न करणाऱ्या कंटुल्याला अशी माणसं आले की ते लय गोड वाटतं, महाळे जमले की. हो, पण मुहाळे लय झाडायचा नाश करते, ते ध्यानात जा. हे आपला अपमान नाही हो द्याचा संप्रदायाचा. हो, ज्ञानोबाराय तुकोबाराय किती मोठे आहेत हे सोडून द्या, आपली लायकी नाही त्याचं मोठे पण तपासायची, पण आपल्या पोटाच्या भाकरी आहेत इतकं तरी ध्यान ठेवलं पाहिजे. विठ्ठला आणि सांगितलं मारुती रायाची खुर्ची कुठं. प्रत्येक साधू म्हणला एवढ्या मोठ्या योग्याची खुर्ची सांगायची आमची पात्रता आहे का? ठीक आहे, बसा बाजूला. विधाता बोलीला ब्रह्मदेव, विधात्यान पण सांगितलं हे मी सांगू शकत नाही. आणि मग वेगात सांगतो, मारुती रायासाठी एक सुंदर आसन तयार केलं, त्याला हत्तीच्या दाताचे पाय लावले. तो हत्ती सुद्धा माथारपण होऊन मेलेला, मारून हत्ती त्याचे दात नाही काढले, असा हत्ती त्याचे दात. आता आपल्याकडे पूर्वीच्या काळात सर्वात मोठं योग्याला तप्याला साधकाला बसायला जे आसन होतं बळीराम बुवा, ते हरणाचं कातडं असायचं. आता तर हरण मारल्यावर लय निषेध आहे. हो, त्याला खडी फोडायला मरुस्तर धाडतं शासन. हो हो,
म्हणून हरणाचं कातडं बसून भजन करायला चांगलं असते म्हणून बसताना हरणच मारीत. एखादं त्याच्या कर्मानं मृत्यू पावलेलं वय संपल्याच्या नंतर त्याची व्याधी वाढली असेल असं जर मृत्यू पावलेलं हरण सापडलं तर त्याचा चमडा काढा, ते पवित्र. हो, असे काही नियम आहेत. त्या हरणाच्या कातड्यावर बसावा, राजहंसाच्या पंखाची गादी असावा. आणि राजहंसाचे पंख कधी पडत असतात माहितीये का? कामना विरहित झालेला राजहंस त्याचे पंख पडत असतात. मोराचे पंख कधी पडतात माहिती तुम्हाला? रोहिणी मृगा जायते नक्षत्रो तथा काम विरहित मयुरा. रोहिणी आणि मृग नक्षत्रामध्ये मोराला काम दाटत असतो. हे नक्षत्र संपले की मोराचा काम संपत असतो. तिथून पुढे त्याची पखड पडायला सुरुवात होत असती. काम विरहित पंखाच्या टोपी माझ्या द्वारकेतल्या मालकानं मुकुटाला केली. मोराच्या पंखाचा मुकुट, काम विरहित, वासना विरहित. याच्या पलीकडे सांगू, काम संपलेल्या मोराचे पडलेले पंख गणपती बाप्पाने हातात घेतले आणि 1.25 लाख श्लोकाचा ग्रंथ केला. त्याचं नाव महाभारत. 1.25 लाख भारत केली निर्माण, तया प्रति प्रश्न केला जन्मे जयान. समूळ सांगा मजला पूर्वज कथन, जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. 1.25 लाख श्लोक गणपती बाप्पानं लिहिले. ते मोराच्या पंखानं टाकात बुडवायचं का कामना विरहित मोराचं पंख. राजहंस येती विहंगमा भयस्थिता राजाश्रेष्ठतेवच मानस सरोरा भयदीप्तीनाम मौतिकाम जठरा नलो तृप्तावसाहा. जाबाली सांगतात, मार्कोंडे सांगतात, बकोदालभ्य सांगतात, राजहंस हा मोत्याचा चारा खात असतो आणि मोती हे पाण्यात जन्माला येत असतात. स्वाती नावाच्या नक्षत्रावर शिंपले असे तोंड इसकटून वर येतात. स्वाती नक्षत्रात पडलेले पावसाचे थेंब मोती मधात ते शिंपलामध्ये घेतो आणि शिंपला मिटला की पाण्याच्या तळाला जातो. कालांतरानं त्याचा मोती तयार होतो. मोती तयार करायचा कारखाना जगात नाही आणि कारखान्यात तयार केलेले मोती खोटे असते. ते मोती बुवा पाण्यात तयार व्हा आणि ते मोती पचवायची ताकद राजहंसात आहे. 1000 वर्ष जरी मोती पाण्यात उकळला तरी शिजत नाही, पण राजहंसानं काढला की त्याचं पिठलो निघून जाते पोटात. ही त्याच्या जठरात ताकद आहे, त्याला राजहंस म्हणतात. याच्या पलीकडे सांगू का? दुधामध्ये पाणी टाका. आपल्याला दुधातलं पाणी बाजूला करायचं असेल तर दूध जाळावं लागेल. आधी पाणी जळतं मग दूध शिल्लक राहतं. राजहंसाचं तसं नाही. त्याच्या मनात आलं तर दूधच पितं, पाणी जशाल तसंच होतं, ढवळं पण राहत नाही. इतकी ज्याच्यात चोंचित ताकद आहे त्याला राजहंस म्हणतात. आणि कामना विरहित राजहंसाची पंख खाली पडतात आणि त्या पंखाची गादी त्या सिंहासनावर केली. मग मांडायचं कुठं सिंहासन? भगवान प्रभू रामचंद्राच्या पुढे डाव्या बाजूला काही मंत्री महामंत्री, उजव्या बाजूला काही मंत्री सुमंत्री आणि मध्यभागी ते सिंहासन टेकलं. मारुतीरायाला आमंत्रित केलं. महाद्वारात मारुतीराय आले. चरण सेवा अखंडित. नामदेवराय पायाची सेवा का मागतात. महाद्वारात मारुतीराय आल्याबरोबर सुमंतजीनं निमंत्रण दिलं. प्रभू हनुमंतराय आल्याबरोबर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीताई साहेब श्रुतकीर्ती मांडवी ह्या सगळ्या जणी तिथं धावल्या. उर्मिला, चौघाच्या 4 पत्न्या, सोन्याची ताम्हणं, त्याच्यामध्ये निरंजनी, सूत्रम, घृतेषु वन्निहा. घृत म्हणजे तूप, सूत्र म्हणजे वात, वन्नी म्हणजे अग्नी, सुंदरशा निरंजने. मला सुद्धा ज्यांच्याकडे बसलो त्यांनी आक्षेपण काढलं, कुंकू लावलं, अक्षदा लावल्या, ओवाळलं. पान भजन म्हणतो म्हणून किती, देवाचं नामस्मरण करतो म्हणून किती आदर करतात. ज्या माऊलीची चप्पल बघायला भेटत नाही ती माऊली ओवाळी ती. हो, किती वारकरी संप्रदायात प्रेम आहे, किती संप्रदायात प्रेम आहे, पण ते जपायला पाहिजे. ज्यानं हे प्रेम लोकांच्या डोळ्यात माती घातली त्याचा संसार पालथा झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला
स्वतःही साहेब मारुतीरायाचे पाय धुण्यासाठी हातात सोन्याच्या तांब्यात पाणी घेतलं, पण मारुतीरायाने सुमंतजीला सांगितलं आई साहेबाच्या हाताने पाय नाही धुवायचे. ते मारुतीराय होते. ओवाळलं, अक्षण काढलं, दिवा मुटका असं ओवाळलं मारुतीरायला. मग सीताई साहेब फुलं टाकू लागले आणि मारुतीराय चलू लागले. मारुतीरायाचे डोळे भरून आले. अंजनी माते, काय तू पुण्य केलंस ग? त्या पुण्याईनं मी तुझ्या पोटी आलो. माय माझं तुझं पुण्य किती माझ्या पाठीमागे. जगाची माय माझ्या पुढं फुलं टाकती. समोर आल्याच्या नंतर ते सिंहासन होतं आणि सगळ्या जणांनी सांगितलं येनम अधिष्ठिताम तल्कबम भयो आह्वानांच प्रियतान्न ममः. असं कर्मकांडात म्हणत असते. 2-4 वर्ष कर्मकांड केला तर अभिषेक करत असताना आपांपतीम सप्तम आपांपती आह्वानांच प्रियतान्न मम पंचगंगाम आह्वानांच प्रियतान्न मम. ही आमच्या मंत्रात ती शक्ती असती. उगम म्हणायचं असतं सप्तसागरम आह्वानांच प्रियतान्न मम. 7 समुद्राचं पाणी येत असतं का? पण देवही मान्य करतो त्या शब्दाला, मंत्राला. पंचगंगा आह्वानांच प्रियतान्न मम. ते असतं ते कर्मकांडात. जो तो ज्याच्या त्याच्या भावनेनं जगाच्या मालकाला आळवीत असतो. हा संप्रदाय वेदप्रणीत संप्रदाय, हा संप्रदाय पुराणप्रणीत संप्रदाय, हा संप्रदाय शास्त्रप्रणीत संप्रदाय, हा संप्रदाय ऋषी मुनी वैष्णव यती योगी जपी तपी प्रणीत संप्रदाय. हा संप्रदाय कोणाच्या बापाची जहागिरी नाही. हा नियम या संप्रदायाचा. मग सर्वजणांनी विनंती केली आह्वानांच्या प्रियतान्न मम. आता याच्यावर तुम्ही बसा. स्थापयामी. मारुतीराय पाठीमागे सरकले. प्रभू रामचंद्रानं सुमंताला खुणवलं. ते का बसत नाहीत? चरण सेवा अखंडिता का पाय मागितले? पायाची सेवा का मागितली? तर सुमंतजीने विचारलं मारुतीराय तुम्ही याच्यावर का बसत नाही? सांगतो म्हणे देवाला. भगवंताच्या लक्षात आलं आपल्याला काय बोलता येत नाही. शिते तू बोल. आईसाहेब जवळ आले. हनुमंता जी आम्हाला काय समजतोस तू? मारुतीराय म्हणले आईसाहेब मला पहिलं तुम्ही सांगा ना, तुम्ही मला काय समजितात? सीताईसाहेब म्हणले बेटा तुला मी मा मुलगा समजिते. आणि मारुतीराय म्हणले आईसाहेब तुम्ही मला मुलगा समजित होतात का न होतात मला काय माहित नाही, पण मी तुम्हाला आई वडील समजितो. काय हुशार बुद्धिमतान वरिष्ठ. टोप मारुतीरायाचं मोठं राजो. काय बुद्धिमतान वरिष्ठम. आणि मग सीताई साहेब म्हणले बापू आम्ही तुला मुलगा समजितो म्हणून आमच्या पुढं असावा आमची इच्छा आहे, पण तू आम्हाला मायबाप समजितो याचा पुरावा काय? छातीच फाळली. तुम्ही मला पुढं बसित असताना मान्य, पण मी तुम्हाला आईवडील समजितो ना म्हणून इथं बसिले. काय बोलायला ताकद होती तिचा? काय सीताई साहेबाकडे शब्द होता? काहीच नाही. आणि मग विचारलं. प्रभू रामचंद्र जवळ आले. हनुमंता तिची भावना आहे, सगळ्यांची भावना आहे, आमच्या या राज दरबारात या सिंहासनावर तू बसावा. तर मारुतीरायाचे डोळे भरून आले आणि प्रभूला सांगितलं देवा ज्यानं वासनेला इस्तू लावला त्याला भोग काय करायचा? हा ज्यानं वासनेला इस्तू लावला त्याला भोग काय करायचा? ज्यानं कामाला इस्तू लावला त्याला राजहंसाच्या पंखाची गादी काय करायची? देवा देवा अरे 4 बोटाची छाती बांधणाऱ्या माणसाला राजहंसाच्या पंखाच्या गादीवर कशाला झोपायचंय? या सगळ्या विकाराला सर्व भोगाला मी आग लावली, मग तू आमच्या सभेत असावा. बसतून देवा हे उचलून फेका. ते फेकून दिलं. त्याला तयार करायला काय काय लोक होते ते पुराण बघा. रामायण नका बघवा, दुसऱ्या पुराणात सापडते. रामायणात बघितल्यावर तुम्ही पुन्हा म्हणताल बाळ्या काही बोल तू. हो उगं बोट घालायची नाही कुठे, इचू निघत असते. दुसरं पुराण बघा. आता दुसरं कोणतं तुम्ही पाहा ना, सगळं सांगायला मी गुत्त थोडंच घेतलंय. तुम्ही कामाला लागा ना थोडंसं. ते पुराण सांगते. ते पलंग काढून टाकला, ते काय सिंहासन असेल ते साधन काढून टाकलं, दर्भाची चटई घेतली आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या पायापुढे चटई टाकली. डावा गुडघा त्याच्यावर टेकला आणि उजव्या गुडघ्यावर मारुतीराय हात जोडून देवाच्या पायापाशी बसली. मला हे म्हणलं आसाराम म्हणले महाराज तुम्ही तर सांगितलं मारुतीराय डाव्या गुडघा खाली टेकला आणि उजव्या गुडघ्यावर हात होते, इथं उजवा खाली टेकलाय. म्हणलं ते मूर्ती करणार येडगळ होतं, त्याला मा काय दोष आहे होय काका भाऊ?
मा काय दोषी? पुराण सांगते मारुतीराय डाव्या गुडघ्याखाली टेकलेला होता आणि उजव्या गुडघ्यावर हात जोडलेले होते. तुम्ही अजून मी लक्षात घ्या, मारुतीरायाची प्रतिमा काही काही गावामध्ये हातामध्ये पर्वत घेतलेला फोटो आहे, तुम्हाला बघायला भेटेल. मारुतीरायाच्या हातावर पर्वत आहे आणि अशी ती मंदिरात प्रतिमा मांडलेली आहे. पण धर्म सिद्धांत असा सांगतो तो द्रोणागिरी पर्वत मारुतीरायाच्या कोण्या हातावर होता? हे मूर्ती कोरणाऱ्याला कळतं का? त्याच्यात हातोडान छेनीन इतकी मोठी तंबाखू तोंडात, ती मूर्ती टकिता टकितात पाचा पाचा थुकतो आणि त्याला इतकं ज्ञान असतं का कोण्या हातावर पर्वत घ्या. पण आपण संस्कृतीतले माणसं असावा, आपल्याला अक्कल असावा, कोण्या हातावर पर्वत असलेली मूर्ती घ्यावा याचं डोकं आपल्याला पाहिजे, आपल्याला पाहिजे. आणि लक्षात घ्या, स्वीकारणारी माणसार्थी पापी असतात. उदाहरणार्थ दारू पिणारा भजन्या जर पैसे देऊन बोलीला असेल तर गावकऱ्याच्या बोकंडीव त्याचं अर्ध पाप पडत असते. हा, चोरी करणारा जर श्रीमंतानं घरी लपिला असेल तर चोरी केल्याचं पाप अर्ध लपिणाऱ्याच्या बोकंडीवर पडत असते. चुकीची घडवलेली मूर्ती जर पैसे देऊन आपण विकत घेतली असेल तर त्या चुकीचं पाप पैसे देणाऱ्याच्या बोकांडीवर पडत असते. त्याला कारणीभूत आपण आहोत, आपण आहोत, आपण आहोत. डावा गुडघा खाली टेकला, उजव्या गुडघ्यावर असे हात जोडून मारुतीराय तिथे बसले. एक जण म्हणला, नामदेवराय काय फायदा हो? काल परवाचे मंत्री महामंत्री सुमंत्री देवाच्या उजव्या हाताला डाव्या हाताला सोन्याच्या सिंहासनावर बसले, अख्खं जीवन भजन केलं मारुतीरायनं, एक रानातला पाला खाऊन भजन केलं, एका तिळा इतका पैशाचा स्वार्थ नाही आणि तो माणूस प्रभू रामचंद्राच्या पायापाशी बसला. फायदा काय झाला? फायदा मारुतीराय नामदेवराय म्हणले, टपरे ऐक ना, काय फायदा जर दम धरणं, तू दमत निघून माणसायला, अरे दमनं जर दमनं काय फायदा आहे सांगू तुम्हाला. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला राम म्हणतात, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला राम म्हणतात. या रामप्रभूचे मंदिर नाहीत असे बरेच गाव आहेत, रामाचं मंदिर नाही असे लाखो गाव, लाख शब्द सुद्धा खोटा आहे, लाखो गाव आहेत की त्या गावात राम मंदिर नाही. पण असं गाव दाखवा तिथं मारुतीरायाचं मंदिर नाही. माझ्या विटेवरच्या मालकाने राम अवतारात सांगितलं, माझं मंदिर नसलं तरी चालेल पण माझं भजन करणाऱ्या मारुतीरायाचं मंदिर असावा. याचा दुसरा सिद्धांत सांगू का? आपल्यात काही काही कांदे लय खराब, कांदे आडनावाची माणसं नाहीत बरं, आपल्यात बी काही काही लय अकलीचे कांदे. मी मारुतीरायाच्या पाया पडणारच नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, नको पडू, मेल्यावर टेकतेत त्याच्या पुढं. मड कुठं टिकीत असते जाता जाता, टेकावत लागते तिथे, टेकावत लागते, टेकावत लागते. विचारलं भगवान प्रभू रामचंद्राला पंढरपुरातल्या मालकाला, देवा तुमचे मंदिर नाहीत असे गाव आहेत पण मारुतीरायाचं प्रत्येक गावात मंदिर आहे, असं का? विटेवरच्या मालकाचे डोळे भरून आले. ते पायाजवळ बसलो होतं रे, आणि पायाजवळ बसलेल्या माणसाचा मी सन्मान करतो. दृष्टांत संपला. पायापाशी अधिष्ठान ठेवणारे मारुतीराय सर्वत्र पूजनीय ठरले. ही देवाच्या पायाची ताकद आहे. चरण सेवा
म्हणून चरण सेवा खंडित. तो दया भय जायते सकलानां शुद्धिर्वृष्णिर् गंगोदकानां पवित्रा भय जायते स्ततां गंगोदकं भय जायते. येन गंडकीनां येन भयोतित सर्वतीर्थानां राजाश्रय भव सर्वस्थितानां पुनित पापा भय जायते. सर्व पापाची शांती करणार सर्व तीर्थांचं तीर्थराज चंद्रभागा. शेवटची अगोदरची गंडकी अशा 350 गंगा येतात. सर्व उपगंगा 350 पण मुख्य एक. मग या गंगेची निर्मिती कुठून झाली? ब्रह्मांडाच्या मालकाच्या पायाच्या अंगठ्यापासून, जगाच्या मालकाच्या चरणांगुष्टापासून गंगेची निर्मिती झाली. अनंत पाप्याचं पाप धुण्याची ताकद जिच्यात आहे तिला गंगा म्हणतात. एक सोपा मुद्दा सांगतो, गंगा किती पवित्र आहे. आमच्याकडे माणूस जात राहिल्याच्या नंतर त्याचा अंत्यविधी झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी 10व्या दिवशी ढालेगावच्या गंगेमध्ये, रामपुरीच्या गंगेमध्ये आष्टी टाकतात. थोडाफार आकडा चुकेल किंवा बरोबर येईल किंवा मिळता जुळता येईल. मला जसं कळतंय तसे आमच्या परिसरातले 50,000 लोक मेल्याच्या नंतर त्याचं राखुंड रामपुरीत टाकलं. जरा जोरा ज्याच्याकडे पैसे आहेत ते काशीला गेला असेल, हरिद्वारला गेला असेल, आता ते ज्याचा त्याचा भाग असतो. हो, पण तिथं टाकले. मग मी असंच एकदा एका 10व्याला गेलो. तिथं जवळचा व्यक्ती होता, कीर्तन नव्हतं म्हणे या 10व्याला. ह्याला म्हणलं चल आपणही जाऊ, स्नान होतंय काय ताण नाही. गेलो तर आम्ही तिथं. तर स्नान करताना गंगा पाहत होतो मी, ती वाळवंट. हे म्हणलं काय बघायले? ते सोनं तोंडात घालतात ना लोक. याला असं वाटलंय सोनं पाहिलेत का नाही. मी म्हणलं आपल्या सोनं चौकून निघायलं, हे कशाला मसन वाट्यातलं धुंडायचं. त्याला तसं वाटलं. मग तुम्ही काय पाहलात? मी म्हणलं 50,000 लोक फुकल्याच्या नंतर त्याचं राखुंड या गंगेत टाकलंय. एखाद्याचं हाड बघायला गौसत का? तो तेजो भयो गंगोदकहा आस्तिम विलीन भयज्जायतो नैवाम द्रव्याभय तिथी अनिष्टो कृतुर कृतुर संगहा. याचा अर्थ असा आहे, जगातलं कुठलंही केमिकल इतकी दुरुस्ती करू शकत नाही, पण त्या गंगेच्या पाण्यात इतकी ताकद आहे. काय अस्थी पैठणला पडल्या असत्याल, काय अस्थी आळंदीला चक्रतीर्थात पडल्या असत्याल, किती अस्थी चंद्रभागेत पडल्या असत्याल, किती अस्थी गोदावरीच्या पात्रात पडल्या असत्याल, पण अजून कुठंच सापडत नाहीत. कुठंच. ही त्या गंगेच्या पाण्यात ताकद आहे अस्थी विलीन करून घेण्याची. जगाच्या पाठीवर एकाच नालायकाच्या अस्थी इतक्या हलकट होत्या, त्या कोण्याच गंगेनं विरून घेतल्या नाही. त्याचं नाव होतं जरासंध्या. हो, त्याचं नाव जरासंध, पण मी त्याला जरासंध्याच म्हणतो. कंसाचा सासरा भागवतात वर्णन आलं. त्या हलकट होता. आस्ती आणि प्राप्ती नावाच्या 2 मुली होत्या. त्याला माझ्या विटेवरच्या मालकासोबत वैर केलं त्या हलकटानं, आणि भीमानं मला चिरलंय म्हणून त्याने आस्तीच विरत नव्हत्या. त्याच्या आस्तीच्या पुन्हा गोट्या केल्या आणि महाभारतात लुडो तयार झाला. लुडो. आता काय हलकटायनं कोरोना जास्त वाढीलाय, लुडो खेळणाऱ्यानंच मुंडक्यात मुंडकी घालून खेळू लागले. हो, ते असं बोट दाबलं की गोटी उडत होती. माझ्याकडे नाही म्हणा, पण अशा लोकांचं बघत असतो कधी मध्ये मी. हे दाखीत असतं मला संच मानावे ते म्हणी समाधान. काय करायचं आपल्याला? एक जण म्हणला मला रसच प्याचा. म्हणलं किती प्याचा? लिटरभर प्याचा. 20 एकर ऊस लावला, पाणीच नाही ना. म्हणलं 20 एकर कस काय लावला? म्हणला 1-2 लिटर वापुरता झाला पण झाला. अरे त्याला म्हणलं रुमण्या, तू या रानात पाणी नाही, 20 एकर ऊस लावला, तो 50 रुपयाचा 5 गिलास येत होता ना रे.
आहे का नाही? हे सगळे आपलेच आहेत ना. मोबाईल कशाला ताण घ्यायचा, खिसा फाडायची धन. विठाला विठाला जरासंधाच्या मात्र अस्थी विरल्या नाही. बाकी सर्व अस्थी विरवायची ताकद गंगेच्या पाण्यात आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या पदस्पर्शाने पुनीत असणार तीर्थ पवित्र इंद्रायणी माता, तिथं अस्थी विरण्याचं एक चक्र तीर्थ आहे. तिथं अस्थी टाकतात. वरून टाकल्याच्या नंतर अस्थी काही वेळानं पाहिले की अस्थी विरून जातात. कशात ताकद आहे? गंगेच्या पाण्यात. आणि इतकं पवित्र पाणी कुठून जन्माला आलं माहिती आहे? भगवंताच्या चरणांगोष्ठातून. अनंत पाप्याचं पाप धुण्याची गंगा पापम शचितापम कल्पतरु दैन्यस्तदा. गंगा पापम, पाप शमन करण्याची ताकद गंगेते. वाचे मनता गंगा वाचे मनता वाचे म्हणता गंगा गंगा. नुसती गंगा गंगा जर म्हणलं तर सगळी पाप संपून दोष संपून जातात. ही गंगेच्या नावात इतकी ताकद आहे. पाण्यात किती ताकद असेल कल्पना करा. याच्या पलीकडचा एक सिद्धांत होता. आपल्याकडे गंगा पूजन नावाचा विधी आहे. काही भागात त्या विधीला वेगळं स्वरूप आहे. चारोधाम केल्याच्या नंतर प्रत्येक तीर्थाचं आणलेलं तांब्याच्या बुटक्यातलं पाणी त्याचं पूजन करतात. ते गंगा पूजन वेगळं. पण आपल्याकडं माणूस जात राहिल्याच्या नंतर तेरवी संपल्याच्या नंतर 6 महिन्यापर्यंत षण्मासो उदक शांती विधी त्याचं नाव गंगा पूजन असतं. आणि हे गंगा पूजन झाल्याच्या नंतर लुप्तो भय पिंडानाम हिरण्य श्राद्धो भय जायो शंख श्राद्धो जाय. शंख म्हणजे बोंबलणे. शंख श्राद्धोस्ततेव च मुक्ता भय जायते नाम यति श्राद्ध्या वयवस्थितेषु नाम आप्तेष्टि त्रिपिंडिक काल सरपार शांतिर्भयो यज्जायते कृतुनापसव्यान् सप्या रक्तचंदनम अंगुष्टादि स्नान भयो क्रियानाम सकलायां मुक्तपिंडास्ततेव च गंगोदकम स्नानम समर्पयामि. त्याच्याशिवाय पिंडाला शुद्धता नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी शुद्ध करण्याची ताकद गंगेत आहे. एवढी पर्वणी गंगेमध्ये की सीमा नाही सीमा नाही सीमा नाही. त्या पर्वणीवर गंगेमध्ये स्नान केलं की पापमुक्त होत असतात. पण अजून एक लक्षात घ्या, विज्ञानवादी माणसांनी जास्त एक काढले. महाराज गंगेचं पाणी पवित्र आहे तर मग मगरीला काऊन विमान आलं नाही? खरेन खरेन खरेन. पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे. मग पंढरपुरातल्या मालकाचं भजन करणारी सगळीच भजने मोक्षाच्या अधिकारी कसे ठरू शकतात महाराज? त्या लायकीचं भजन करावं लागेल. विटेवरच्या मालकाला आवडेल असं भजन करावं लागेल तर मोक्षाच्या अधिकारी. मगरी पाण्यात राहत्या पण मगरीच्या दाढातला विकार गेला नाही दुसऱ्याला खाण्याचा, म्हणून उद्धार नाही. आपला उद्धार त्या दिवशी होईल आपल्या अंतकरणातले 6 बाजूला जातील तेव्हा गंगा आपलं पाप बाजूला करत असते. आणि हे पाप संपवायची ताकद गंगेत आहे.
आणि ती पवित्र गंगा जगाच्या मालकाच्या पायाच्या अंगठ्यातून जन्माला आली. मग अनंत पाप्याचा उद्धार करणारी गंगा इतकी पवित्र आहे तर ज्याच्या अंगठ्यातून जन्माला आली त्याचा पाय किती पवित्र असेल कल्पना करा. म्हणून चरण माझ्या विटेवरच्या मालकाच्या पायाची ताकद आहे. चरण सेवा अखंडित. देवानं दिला इतकं सौंदर्य दिलं एका माऊलीला. ते सौंदर्य वर्णन करत असताना कवी थकले. कवी इतकं सौंदर्य तिच्याकडं. हे पुराणात वाचिलेलं सौंदर्य ऐकल्याच्या नंतर मी कोणाला वाईट म्हणत नाही पण सुंदर म्हणत नाही. ठीक आहे, घोड्याला घोडं म्हणावा त्याबद्दल काही दुमत नाही. ते भिकाऱ्याचा असू की राजाच्या बग्गीचा असू पण घोडं आहे ना ते म्हणायचं. राजा एक दिवशी राजाच्या बग्गीला गधत झुपलं. घोडं थकलं आणि मग एक जणाचं ते माती आणणाऱ्या कुंभार दादाचं गध आणलं आणि झुपलं बगीला. पण राजाच्या भोवतालचे म्हणले क्या घोडा आहे, क्या घोडा आहे. मी म्हण हा वा वा. मी त्याला म्हणलं गधा आहे ना. ते म्हणले तस म्हणू नका पाकिट कमी देते. अरे मी आणलं गध्या पाकिटासाठी गध्याला घोडा म्हणतो. त्या मुंडक्यावर भिताड पडून झोपीत काय मर्यादे इतकी स्तुती असा. वाटीभर वर्णात वाटीभर तूप टाकलं की दोन्हीची चव नदीत गेली. वरण वरण कळण तूप तुप कळण. वाटीभर वर्णात 2 चमचे तूप टाकले की घृतिम स्वादा भयो हो येन तंदुलान वरान्नस्ततेवच. भातावर घालणाऱ्या साधनाला वरण म्हणत असतात. वरण हे शास्त्रात नाव नाही पण घृत. मर्यादा असावी, मर्यादा असावी, सीमा असावी, सीमा. मंडपाला झालर किती सुंदर दिसायली
आणि ही जरी यायच्या डोसके लोक घेतल्यावर कशी वपंती? मर्यादा असावी, मर्यादा असल्या पाहिजे कुठल्या गोष्टी. स्तुती करत असताना हिशोबात करावं, हिशोबात. लय काय कायला स्तुती करायचं ना, माननी वगैरे वगैरे, बस मुकाट्याने. मूर्खपणाचं टोक. सुंदर होती, सुंदर. ती माऊली किती सुंदर होती हे पुराणामध्ये 6 श्लोकाचं वर्णन आलं. भारतामध्ये काही ठराविक स्त्रिया सुंदर होत्या. त्याच्यापैकी एक कविता मी पाहिली. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, अरे तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होती ही दोन मुसलमान, आनंदाने नांदत होती ही दोन मुसलमान, आनंदाने नांदत होती ही दोन मुसलमान. सौंदर्य बघा. काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन. अमावस्याच्या दिवशी जिच्या अंगाचा प्रकाश चमकायचा. किती सुंदर असेल जिजा, मधने जिजा, किती सुंदर असेल ती माऊली. आणि ती बघितल्याच्या नंतर एक राजा तिला आई म्हणत होता. तो राजा किती शिलवान असेल. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. वारकरी संप्रदायात अभ्यास किती हे बोंबलून सांगू नकोस. बायको सोडून जगातल्या बायकांना माय किती म्हणतो हे सांग हलकटा. तू या शास्त्र इकून घालीत असशील आणि इकून काढीत असशील, इकून घालीत असशील आणि इकून काढीत असशील. पण एखादी माऊली दिसल्यावर तुझ्या पोटात जर डब्बा उठत असेल तर तू संसार खालून पेटन. विठाला हे का कवितेतलं वर्णन. काय सुंदर. रमान भय जायते देवांगनास्तते वचम, माल्यादिनी सुगंधिने कमलां पत्रेषु यति.